कोणी मदत केली होती हा प्लॅन करायला? काय कराल जाणून साहेब, मी माझं तोंड उघडणार नाहीये. तुम्हाला जे करायचंय ना ते करा. अगं वै, हे बघ, थोडा समजूतदारपणा दाखव. तू जर मला आत्ताच्या आत्ता त्या मास्टरमाइंडचं नाव सांगितलंस ना, तर मी स्वतः कोर्टात तुझी शिक्षा कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कळतंय तुला? ऐक माझं, हा, शांतपणे विचार कर. अहो रुद्रप्रताप सर, हे पोलिसांचे जुने खेळ ना या वैशालीला नका शिकू. कोर्ट आणि कायदा काय असतो ना हे मला चांगलंच माहितीये. आणि माणूस एकदा आतमध्ये आला ना की तो इथेच चढतो हे सुद्धा मला माहितीये. त्यामुळे मी माझं तोंड उघडणार नाहीये. नाही सांगणार ना? ठीक आहे. नाही तुझा माज उतरवला ना तर बघ. पाटील, लेडी कॉन्स्टेबलला बोलवा. हो सर. हे बघ, तुला सांगावंच लागेल. चल बोल पटकन, बोल लवकर. तुला या प्लॅन मध्ये कोणी मदत केली होती? बंगल्यात आत जायला कोणी मदत केली तुला? आणि या सगळ्यात कोणाचा हात आहे? नाही बरं. मॅडम, हिला एवढं मारा ना की सगळं खरं खरं बोलली पाहिजे. सांगितलं ना सोडा. समजत नाहीये. सोडा, सोडा मला. नाही बोलत. नाही ना, अशी नाही. बोल लवकर. बोल लवकर. नाही सांगणार. नाही तुला ना आता. हिनं अशी ऐकणारातली नाही. बोल बोल, अजूनही वेळ गेलेली नाहीये. बोल, कोण होतं? नाही बोलणार. सोडा, लागतंय मला. हात काढा. सोडा. अरे काढा लवकर. सोडा माझा हात. तुम्हाला कळतंय का? लागतंय मला. बोल बोल वैशाली, आता तरी खरं बोल. नाही बोलणार. शेवटची वेळ आहे, पटकन बोल. अरे मला मारू नका. मारू नका मला. लागतंय. तुम्हाला कळतंय का? मला मारू नका. सांग लवकर. सांग लवकर नाव. अलकनंदा. अलकनंदाने दिली होती मला एंट्री. काय बोलतीस, तुला कळतंय ना? विश्वंभर सरांची सख्खी बहीण. हो, तीच अलकनंदा. बघ, माझ्याशी खरं बोलायचं, आधीच सांगतोय. जर चुकून सुद्धा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असशील ना तर जीवानिशेत जाशील. आणि समजा तू म्हणतीयस त्याप्रमाणे अलकनंदा मॅडमनी तुला मदत केली तर त्या का करत असतील? त्यांचं कोणाशी का वैर असेल? हे सगळं मला काय माहित नाही. तिच्यासोबत तो ऑपोजिशन पार्टी मधला विक्रम घाडगे पाटील आहे. काय? याचा अर्थ विश्वंभर सरांच्या पाठीमागे खूप मोठा कट चालू आहे. आता यांना मी जिवंत सोडत नसतो. वैशाली, ऐक माझं. आत्ता तुझे स्टेटमेंट मला दिलंस ना, ते कोर्टात न्यायाधीशांसमोर सुद्धा तुला द्यायला लागेल. ओके? नाही नाही नाही, कोर्टात वगैरे मी काही बोलणार नाहीये. तुमच्या खाकी वर्दी समोर बोलले ना तेवढं खूप आहे. मी हे सगळं काहीच बोलणार नाहीये कोर्टासमोर, आधीच सांगून ठेवते. बघ वैशाली, कोर्टात स्टेटमेंट द्यायला नकार दिलास किंवा चुकून तुझी साक्ष फिरवलीस तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. त्या विक्रम घाडगे पाटीलच्या आधी मी तुला स्वतः मारून टाकेन. कळलं ना? त्यामुळे माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. पर या मदतीची परतफेड म्हणून तुम्ही मला शुभूला, त्या शुभूच्या अन्नदात्याला म्हणजे विश्वंभर साहेबांना फसवू म्हणताय. त्याच्या पाठीत खंजीर खूप त्यांच्या घरात चोरी करू. तुम्हाला करावं लागणार दौलतराव, कारण दुसरा पर्याय नाही तुमच्याकडे. तुम्ही जर तो हार आमासनी चोरून आणून दिला नाही तर मग आम्ही काय करू माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही आमच्याकडं शुभूला सोडवण्यासाठी भीक मागायला आला होता की नाही, ते समद शुभूला फोन करून सांगू. आणि एवढ्यानं जर तुमचं हे पोट भरत नसेल ना तर आमचा हात आहे की नाही लय लांबपर्यंत पोचलेले आहेत. तुमच्या शुभूला खोट्या गुन्ह्यात असं सहज अडकवू, सहज. मग तो जाईल जेलमध्ये चक्की पिसायला. टाका ना, बिंदास जेलामध्ये टाका.
कसं सोडवायचं ना ते माझं मी बघीन. पण हे असलं नीच पाप करून शुभूला आणि त्या देव माणसाला म्या फसवणार नाही. मुळात मला सांगा हो पाटील, तुमची हिंमतच कशी झाली असला घाणेरडा प्रस्ताव माझ्या समोर ठेवायची? तुम्हाला काय वाटलं तुमच्या या धमकीला घाबरून मी गद्दारी करेन? पाटील, म्या गरीब जरी असलो ना तरी इमानाचं खातो. खाल्ल्या मिठाला जागतो म्या. तुम्ही त्या दिवशी जी मदत केलीत ना पाटील, त्याच्या बदल्यात जर का तुम्ही माझ्याकडे जीव जरी मागितला असता ना आता, तर आत्ताच्या आत्ता कुठला बी विचार न करता मी दिला असता. पण म्या माझ्या साहेबांशी, माझ्या शुभूशी, त्या देव माणसाशी कवा बी गद्दारी करणार नाही. नाही म्हणजे नाही. दौलतराव, म्हणजे आम्ही जे सांगतोय ते तुम्ही ऐकणार नाही. ठीक आहे. आता तुम्हासनी या इक्रम घाडगे पाटलाची ताकद दाखवतो. अशा भयंकर चक्कर युवात तुम्हाला अडकवतो की नाही. तुम्ही बाप बेटे की नाही, बसा तिकडे सडक जेलमध्ये आयुष्यभर. खानदाना सकट उद्ध्वस्त करून टाकतो का नाही बघ. काय करायचंय ते करा. म्या नाही घाबरत. दौलतराव, मला माहिती आहे ना तू एका बोलण्यात मानणार नाही म्हणून ते. तुझा यो स्वाभिमान आहे की नाही, हो माझ्या पायाखाली ठेचायचा आहे.